तर दुसरीकडे राज ठाकरे भाषेच्या आधारावर हिंसाचार करतात, त्यामुळे मनसेची मान्यताच रद्द करा अशी याचिका मुंबईतले वकील घनश्याम उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. पाहूया. राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे. मुंबईमधील वकील घनश्याम दयालू उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये काय आहे ते आपण पाहूया. राज ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता रद्द करा अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्या. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करतात. राज ठाकरे भाषेच्या आधारावर राजकारण करतात. राज ठाकरे यांचं राजकारण संविधानाच्या मूळ भावनेच्या विरुद्ध आहे. ललिता कुमारी प्रकरणाच्या निर्णयामध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची देशभरात अंमलबजावणी करा. ललिता कुमारी निर्णयामध्ये जारी केलेले मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. ललिता कुमारी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं तेही पाहूया. दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तात्काळ एफआयआर नोंदवावा. जर पोलीस असं करण्यामध्ये अपयशी ठरले तर ते कायदेशीर आणि संविधानिक दायित्वांचं उल्लंघन मानलं जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यामध्ये हा निर्णय दिला होता. कल एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन के रूप में हमने याचिका दर्ज कराई है और अभी वो रजिस्ट्री के सामने पेंडिंग है और बेसिकली उसमें दो इश्यूज हैं. एक, उनके खिलाफ एफआईआर किया जाए और उनकी जो पार्टी है उसका जो रजिस्ट्रेशन है वो रद्द किया जाए. ये मुख्य मांगे हैं उस याचिका के अंदर. उससे ज़्यादा कहना अभी ठीक नहीं होगा क्योंकि मामला सब जुडाइस है और मेरे ही ऑफिस ने फाइल किया है. जी, कर्नाटक मधला ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 20,000 रिक्षावाल्यांना, बिहारी रिक्षावाल्यांना, 20,000 बिहारी रिक्षावाल्यांना का 2,000 काहीतरी 2,000 बिहारी रिक्षावाल्यांना हाकलून दिलं. पण त्यावेळेला हे सगळे सुप्रीम कोर्टात याचिका करणारे कुठे जातात? हे फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे. मराठी माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलंय. मैंने राज ठाकरे को हिंदी सिखाया असं ट्विट दुबेंनी केलं. मीरा भाईंदरच्या भाषणात राज ठाकरेंनी निशिकांत दुबेंना इशारा दिला होता. मुंबईत या, मुंबई के समंदर में डुबे डुबे के मारेंगे असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे. निशिकांत दुबे यांच्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारी यांनीही राज ठाकरे यांना डिवचलं. राज ठाकरे यांना लोकांनी डस्टबिन मध्ये फेकून दिलंय असं मनोज तिवारी यांनी म्हटलंय. राज ठाकरे को जिसको जो कहना है कहे, लेकिन हमेशा याद रखें कि ये व्यक्ति जो अब राजनीति के कूड़ेदान में जा चुका है उसको वापस जिंदा करने का प्रयास किसी भी टिप्पणी से न हो, ऐसा मैं प्रार्थना करता हूं. इनको महाराष्ट्र की जनता कहीं नहीं टिकाती है, कहीं नहीं बिठाती है और जो राज ठाकरे के साथ जाएगा वो भी समाप्त हो जाएगा महाराष्ट्र.